नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीला सुगड पूजन कसं करायचं, वौसा कसा पूजायचा व विडे कसे घ्यायचे, तसंच नवरीचा वौसा म्हणजे काय याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत यंदा ही 14 जानेवारीला म्हणजे बुधवारी आलेली आहे. देशभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रात या दिवशी सवाष्ण महिला सुगड पूजा करतात. तुम्ही पहिल्यांदा सुगड पूजा करणार असाल तर जाणून घ्या विधी, पूजा आणि साहित्याबद्दल सर्व माहिती. सर्वप्रथम जाणून घेऊ की सुगड हा शब्द कुठून आला. खरं तर सुगड या शब्दाचा मूळ शब्द हा सुघट असा आहे. शेतीमालांनी भरलेला घटाला सुघट असं म्हणतात. काही काळानंतर या शब्दाला सुगड असं संबोधलं जाऊ लागलं. आज प्रत्येकजण सुगड असाच त्याचा उल्लेख करतात. मकर संक्रांतीला तांबड्या आणि काळ्या रंगाचे छोटे माठ म्हणजेच घट, ज्यांना सुगड असं म्हटलं जातं. पूर्वीच्या काळात मातीचे घट नव्हते. अशावेळी घरातील लहान गडव्यामध्ये सुगड पूजा केली जात होती. पण आज मकर संक्रांती आली की बाजारात तुम्हाला सहज तांबड्या आणि काळ्या रंगाचे सुगड मिळतात. या सुगडमध्ये शेतातील धान्य भरून त्याची पूजा केली जाते. सुगड पूजेसाठी साहित्य काय काय लागतं ते आपण पाहूया. मैत्रिणींनो, मकर संक्रांतीला सुगड पूजेसाठी कुठलंही साहित्य राहू नये म्हणून आपण एक लिस्ट अगोदरच तयार करून घ्यायची आहे. तर एका सुवासनीसाठी 5 सुगड आणि 1 मातीची पंती लागते. जर 2 सुवासनी असतील तर 10 सुगड लागतात. मोठे काळे किंवा लाल म्हणजेच तांबड्या रंगाचे सुगड हे 5 सुगड, 1 मातीची पंती, हरभरा, गाजर, ऊस, तीळ, भुईमुगाच्या शेंगा, बोरं, तिळगुळ, हळद कुंकू, गव्हाच्या लोंब्या, ज्वारीचं कणीस आणि फूल या सर्व वस्तू तुम्हाला लागतील. सुगड पूजाआधी ही तयारी करून ठेवा. तुम्ही ज्या ठिकाणी सुगड पूजा करणार आहात तिथं हे साहित्य जमा करून ठेवा. पाट किंवा चौरंग एक लागेल, लाल रंगाचा कपडा, दिवा, रांगोळी, तांदूळ किंवा गहू, तिळगुळ लाडू आणि बाजारातून आणलेले सर्व साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे. मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची तर बघा, मकर संक्रांतीला सकाळी लवकर उठून स्नान करून आंघोळ करायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ घालून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. तसंच या दिवशी महिला काळे नवीन वस्त्र परिधान करून पूजा करू शकतात. या दिवशी काळ्या रंगाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आता सर्वात आधी घरातील देवांची पूजा करून घ्यायची. नंतर ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून तिथं पाट किंवा चौरंग ठेवा. त्याभोवती सुंदर रांगोळी काढा. प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्या. नंतर चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र अंथरून घ्या. नंतर पाटावरती गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे. पाटावरती विड्याची 2 जोड पानं ठेवायची आहेत. यावरती थोडे तांदूळ ठेवायचे. तांदळावरती गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीची पूजा केली तरी चालेल. आता मूर्तीला हळद कुंकू आणि अक्षदा वाहून घ्यायच्या. फूल वाहून घ्यायचं. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा. नंतर सुगड जे आहेत ते धुवायचे किंवा ओल्या कपड्यानं पुसून घ्यायचे. या 5 सुगडांना 5 ठिकाणी उभं हळदी कुंकू लावा आणि पाठावरती 5 ठिकाणी तांदळाच्या किंवा गव्हाचे रास लावून त्यावरती आपल्याला या सुगडांची पूजा करायची आहे. काही ठिकाणी बघा, या सुगड्यांना गळ्याला लाल पिवळ्या रंगाचा धागा लावला जातो किंवा सफेद धाग्यानं सुतवलं जातं. म्हणजेच कलाव्यानं किंवा लाल पिवळ्या धाग्यानं 5 वेढे त्या सुगडांच्या गळ्याभोवती बांधले जातात. पण आमच्याकडे असं केलं जात नाही. तसंच मातीच्या पंतीत तीळ व गूळ आणि तांदूळ ठेवा. आता सगळ्यात आधी सुगडांमध्ये हे तीळ घ्यायचे आहेत. त्यानंतर वाटाण्याच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा, वालाच्या शेंगा, गाजर, ऊस, हरभऱ्याचे घाटे, शेंगदाणे, त्याचबरोबर गव्हाच्या लोंब्या ठेवायच्या आहेत. तर गव्हाच्या लोंब्या मिळाल्या नाहीत तर गहू ठेवले तरी चालतात. ज्वारीची कणीस देखील ठेवायचं आहे. थोडं तिळगुळ देखील यामध्ये ठेवायचं आहे. तुम्ही जर
तिळगुळाचे लाडू बनवले असतील तर ते देखील तुम्ही सुगडामध्ये ठेवू शकता. आता सुगडांना हळद कुंकू वाहून घ्यायचं, अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत, एक एक फूल वाहून घ्यायचं. अशा प्रकारे सुगडांची पूजा करायची आहे. आता सुगडांची पूजा झाल्यानंतर काही ठिकाणी हे सुगड नवीन कपड्याने झाकून ठेवतात व काही ठिकाणी झाकून ठेवत नाहीत. आता त्यातून एक सुगड बघा काही ठिकाणी देवासमोर आणि एक सुगड तुळशीपाशी देखील ठेवलं जातं. तसंच या दिवशी घरातील सर्व थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा. काही ठिकाणी हे सुगड महिला नंतर 5 जणींना वाण म्हणून देतात. पण हे सुगड संक्रांती दिवशीच दान करतात. देवीच्या मंदिरातही काही जणी सुगड दान करतात. त्याचबरोबर तांदूळ, सफेद तीळ आणि तिळगूळ हे देखील ओवसण्यासाठी घ्यायचं असतं. बघा वेगवेगळ्या ठिकाणी सुगड पूजन हे वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जातं. ताटामध्ये उरलेला ववसा जो आहे तो एका प्लेटमध्ये तुळशीमध्ये ठेवायचा आहे. देवांना देखील ठेवायचा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी हा ववसा सुवासिनी महिला एकमेकींना वाण म्हणून देतात. हे वाण देताना सीतेचा ववसा, रामाचा ववसा, जन्मोजन्मी ववसा असं म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी ववसा ही पूजला जातो आणि विडे देखील पूजले जातात. तर हे विडे 5चा विडा आणि 25चा विडा असं विडे असतात. 5चा विडा म्हणजे काय बघा, तर 5 पानांवर सर्व वस्तू एक एक ठेवल्या जातात आणि 25चा विडा म्हणजे या सर्व वस्तू 5 ठेवल्या जातात. हे विडे पाटावरती पुजून घ्यायचे असतात. आता बघा विडे कसे पुजायचे, तर विडे पुजण्यासाठी काय काय साहित्य लागतं, तर विडे पुजण्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे खाऊची पानं म्हणजेच नागवेलीची पानं लागतात. विड्यांवर ठेवण्यासाठी सुपाऱ्या, बारीक खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड, वेलची आणि लवंग. आपण सुगड पूजून घेतले की तिथंच आपल्याला समोर विडे ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यांचं देखील पूजन करून घ्यायचं आहे. आता बघा 5 पानांचा विडा म्हणजे काय ते जाणून घेऊ. आता पाटावरती विड्याची 2-2 पानं म्हणजेच जोड पानं ठेवायची आहेत. आपण 5चा विडा पूजणार आहोत त्यासाठी आपल्याला 5 ठिकाणी ही 2-2 विड्याची जोड पानं ठेवायची आहेत आणि एक सर्व देवांचा विडा ठेवायचा आहे. आता या पानांवर एक सुपारी ठेवायची, हळकुंड ठेवायचं, खारीक ठेवायचं, खोबरं ठेवायचं आणि बदाम ठेवून घ्यायचं. त्याचबरोबर विड्यांवर एक एक वेलची ठेवायची, एक लवंग ठेवायची. सर्व विड्यांना हळद कुंकू वाहून पूजा करून घ्यायची. एक एक फूल वाहून घ्यायचं आहे. नवीन लग्न झाल्यानंतर आपण जो ववसा पुजतो तोच ववसा आपण नेहमी पुजायचा असतो, अशी देखील काही ठिकाणी प्रथा आहे बघा. आता एका वाटीमध्ये तिळगूळ भरून ती वाटी पाटावरती ठेवायची आणि मकर संक्रांतीला जर पुरणपोळी बनवली असेल तर पुरणपोळीचा नैवेद्य सुगडांना ठेवायचा आहे. अगरबत्ती लावून घ्यायची, सुगडांना ओवाळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली सुगडांची पूजा आणि विड्यांची पूजा झालेली आहे. पाटाभोवती छानशी रांगोळी काढायची आहे. आता जर 25चा ववसा असेल म्हणजे 5 ठिकाणी विड्याची 5 पानं ठेवून त्यावर हे वरील सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वस्तू 5 ठेवायच्या आहेत. पुढं देखील मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. बघा आता नवीन नवरी असते, त्या नवीन नवरीचा ववसा म्हणजे काय, तर नवीन नवरीसाठी मकर संक्रांतीचा सण हा अतिशय खास असतो. महाराष्ट्रात मकर संक्रांत नवीन नवरीची वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते. नवीन नवरीला काळी साडी घेतली जाते. त्याशिवाय हळदी कुंकवाच्या दिवशी तिला हलव्याचे दागिने दिले जातात. या परंपरेनुसार 5 वर्ष महिला वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजे कुंकवाच्या डब्या, कंगवा, आरसे, बांगड्या, काळे मणी वाण म्हणून देतात. पहिला ववसा हा 5 किंवा 25चा असतो. 5चा ववसा म्हणजे त्यात 5 विड्याची पानं, 5 सुपारी, 5 खारीक, 5 वेलची, 5 लवंग, 5 हळकुंड, 5 खोबऱ्याचे तुकडे किंवा वाट्या असतात. तर 25च्या ववशात हे साहित्य येतं. 25 सुपाऱ्या, 25 खारीक, 25 वेलची, 25 विड्याची पानं, 25 लवंगा, 25 हळकुंड, 25 खोबऱ्याचे तुकडे व एक तुळशीसाठी विडा. ही पहिली मकर संक्रांत ही माहेरी असते. त्यामुळे हा ववसा तुम्ही आई, काकी, सासू, नणंद, मामी किंवा वहिनी यापैकी कोणाकडूनही घेऊ शकता. तसंच ववसाय घेईपर्यंत महिलांनी उपवास ठेवायचा असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कोणकोणती कामे करायची आहेत,
मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून तिळाच्या पाण्यानं आंघोळ करायची आहे. म्हणजेच आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ व गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने आपण आंघोळ करायची. त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याचं फार महत्त्व आहे. या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये काळे तीळ, गूळ, लाल फूल व अक्षता टाकून ओम सूर्याय नमः असा मंत्र म्हणत सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे. या दिवशी गरिबांना दान करायचं आहे. या दिवशी गरिबांना दान केल्यामुळं आपल्याला शुभ फल प्राप्त होतं. अर्घ्य अर्पण करणं म्हणजे सूर्याला जल अर्पण करणं, पाणी अर्पण करणं होय. तर अशा प्रकारे मी या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीचं सुगड पूजन, विड्यांचं पूजन याबद्दल सर्व माहिती दिलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय.